सध्या देशामध्ये चंगळवाद फोफावला, भ्रष्टाचारही वाढला, अन्यायही वाढला. अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांना न्याय मिळत नाही. बलात्कार, खून, दरोडे आणि समाजामध्ये जी शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शासनाचे प्रयत्नही दिसत नाही. राज्यकर्त्यांनी या देशातला नागरिक जो आहे, मग तो कोणीही असो, तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही वर्गातला असो, तो गरीब असो वा श्रीमंत असो, त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होतात की नाही आणि हे बघितले पाहिजे. आणि याही पलीकडे या देशातल्या नागरिकाचं आरोग्य आणि त्याचं शिक्षण, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आज बऱ्याच शहरामध्ये घाणीचं साम्राज्य वाढलं. नाल्या असतील, गटारं असतील किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, सगळे अंडरग्राऊंड ड्रेनेज तर सगळे ब्लॉक झाले आणि गंदगी एवढी वाढली की त्याच्याकडे अजिबात कुठल्याही नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं लक्ष नाही. कचऱ्यांचा ढिगाऱ्याचे ढिगारे प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला दिसतातच. आणि या सगळ्या गोष्टीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, या देशामध्ये नीटचे पेपर फुटलेत आणि 20 ते 25 मुलांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या, आपले जीव गमावले. आज या देशातला तरुण युवा हा रस्त्यावर उतरला, त्याला उतरावं लागलं. सरकारने त्याला भाग पाडलं, आंदोलन करायला भाग पाडलं, रस्त्यावर उतरायला भाग पाडलं. कारण हे तरुणांच्या आणि विद्यार्थी जे या देशातले आहेत त्यांच्या हक्काची ती लढाई होती आणि ती त्यांनी कुठल्याही राजनेता किंवा पार्टीच्या भरोशावर उभारली नसून त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच भरोशावर ही लढाई उभी केली होती. आणि त्या लढाईला यश सुद्धा या ठिकाणी आलेलं बघताना आपण पाहत आहोत. 30 ते 36 दिवस जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि त्यांचे जे काही समर्थक आहेत किंवा त्या काक्रोश पार्टीचे जे सदस्य आहेत ते सर्व त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हा लढा त्यांनी सतत तेवत ठेवला, सुरू ठेवला आणि सरकारला त्यांनी मजबूर केलं. या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला खरा, परंतु ही परिस्थिती खरंच बदलेल का? या देशामधला विषमतावाद हा थांबेल का? या देशामधलं जे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यामध्ये त्यांनी प्रत्येकाला समान संधी दिली, समान अधिकार दिले. ते समान संधी, समान अधिकार सरकारने का देऊ नये? भांडवलशाही इतकी बोकाळली आणि त्या भांडवलशाहीला जर सरकार खतपाणी घालत असेल तर या देशातला तरुण हा पेटून उठेलच. कारण शिकलेले तरुण मुलं, उच्च शिक्षित, उच्च विभूषित मुलं यांना जर रोजगार या देशात मिळत नसेल तर ते रस्त्यावर उतरतील, नाही तर काय करतील? परिस्थिती गंभीर आहे. देशातल्या युवकांना, युवतींना या ठिकाणी रोजगार दिला पाहिजे. सरकारने याकडे लक्ष पुरवलंच पाहिजे. जर या देशातल्या तरुणांना रोजगार मिळत नसेल, नोकऱ्या मिळत नसतील तर या देशामधले तरुण हे रस्त्यावर
निश्चितच उतरत राहतील आणि हा उद्रेक जो आहे हा वाढतच राहील. अभिजित दिपकेचं मी मनापासून अभिनंदन करते. त्याला दीर्घायुष्य लाभो अशी मंगल कामनाही करते. त्याने जो लढा दिला किंवा त्याने जे त्याच्यामध्ये जो जुनून होता, जिद्द होती, ते त्याने अतिशय त्याच्या आत्मविश्वासाने ते करून दाखवलं. आणि आज या देशातल्या प्रत्येक तरुणाला हिंमत आली. प्रत्येक तरुण हा स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरला. आणि जे काही या देशामधले पक्ष आहेत, संघटना आहेत, मग राजकीय कोणतेही पक्ष असो, त्या सर्वांनी या तरुण मुलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सत्य हे पराजित नसतेच. आणि हा देश जो आहे, हा देश मूळ निवाशांचा देश आहे. मी अनेकदा म्हणते की हा देश मूळ निवाशांचा देश आहे. ओबीसी जो समाज आहे, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, मुलांना क्रिमी लेअरची जी काही अट आहे, ती अट का लावावी? या देशामधला जो 3% समाज आहे, त्या समाजासाठी कोणत्याच अटी या ठिकाणी मात्र आपल्याला दिसत नाही. या देशामध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस या देशाचा अविभाज्य घटक आहे. नैसर्गिक संपत्तीचा तो वाटेकरी आहे. त्याचा अधिकार आहे नैसर्गिक संपत्तीवर. या देशामध्ये सरकार कोणाचंही येवो, कोणत्याही पक्षाचं येवो, कोणत्याही विचाराचं येवो, परंतु या देशातला तरुण, या देशातला जो नागरिक आहे, तो नागरिक या ठिकाणी गुलाम बनणार नाही, कोणाचाच गुलाम बनणार नाही. कारण या देशाचं संविधान महामानव परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि आज प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला, मग तो मुलगा असो की मुलगी, स्त्री असो की पुरुष, तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कोणत्याही विचाराचा असो, त्याला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटलेत आणि त्या विचाराने ते परिपूर्ण झाले. आणि म्हणूनच त्यांना कळलं, कारण शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणाने माणूस डोळस होतो. मुलं शिकली आणि शिक्षण घेतल्यामुळेच त्यांना कळलं, कारण शिक्षण घेऊन माणूस त्याला कसं जगावं, आपलं हित कशात आहे, आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण हे कळते. आणि ते सर्वांना आज कळलं. एक काळ असा होता की बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आले होते, म्हणून त्यांच्या नावही लोकांना चालत नव्हतं. ज्या ओबीसी समाजाला म्हणजे काही अपवाद वगळून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची शरम वाटत होती किंवा वाईट वाटत होतं त्यांना, ते आज जय भीम म्हणायला लाजत नाही. किंवा आज जंतर मंतरवर फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष होता. आंबेडकर हाच जल्लोष त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला. आणि खरंच बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, ते विचार या देशाला तारणारे आहेत. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी विचार करावा. शिक्षणाच्या बाबतीत शैक्षणिक जो काही दृष्ट्या शिक्षणाचा जो भाग आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी खेळखंडोबा करू नये. नाहीतर या देशातला तरुण हा रस्त्यावर उतरेल. आणि मग तुम्ही राज्य कसं करणार? राज्य करणार कसे? कारण हा देश त्या तरुणाचा आहे. तरुण हा देशाच्या कणा आहे. तरुण हा या देशाचं भविष्य आहे. आणि तुम्ही भविष्यच मोडायला निघालेत किंवा पुसायला निघालेत, हे अतिशय संतापजनक, निंदाजनक गोष्ट आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या कुठल्याही परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही बाबतीत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लज्जास्पद, घृणास्पद प्रकार होऊ नये. असे कोणत्याही प्रकारचे पेपर फुटू नये. आणि एक्झाममध्ये ज्या काही रिकाम्या अटी टाकलेल्या आहेत, त्या
कृपा करून या ठिकाणी बंद झाल्या पाहिजे. नाहीतर आम्ही महिलासुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या मुलांचं भविष्य आम्हाला बघावंच लागेल ना.